Hello student, in previous video we have discussed about the introduction of system of units and measurement chapter. In this we have to see in the fundamental quantities and units. बरोबर. आता आपल्याला पाहायचं आहे डिराइव्ड क्वांटिटीज अँड युनिट्स. तर इथून पाठीमागचं जेवढं मी तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायला सांगितलेलं आहे तेवढं तुम्ही लिहिलेलंच असेल. तर आपण आता आज दुसरा पॉईंट बघणार आहोत, डिराइव्ड क्वांटिटीज अँड युनिट्स. मग आता फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय हे आपण पाहिलं की ज्या क्वांटिटीज त्या फिजिकल क्वांटिटी की इतर फिजिकल क्वांटिटीजवरती मेजरमेंटसाठी डिपेंड नसतात त्यांना काय म्हणतात, फंडामेंटल क्वांटिटी. मग डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय, इन फिजिक्स वी कॅम अक्रॉस अ लार्ज नंबर ऑफ क्वांटिटीज लाईक स्पीड, मोमेंटम, रेझिस्टन्स, कंडक्टिव्हिटी, अशा फॅक्टर्सवरती विच डिपेंड ऑन सम ऑर ऑल 7 फंडामेंटल क्वांटिटीज. अशा ज्या क्वांटिटी आहेत मोमेंटम, रेझिस्टन्स, स्पीड, कंडक्टिव्हिटी, त्या ज्या 7 क्वांटिटीजवरती डिपेंड असतात अशा क्वांटिटीला काय म्हटलं जातं, derived quantity. These are called as derived quantities and their units which can be expressed in terms of fundamental units are called as derived units. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल बघितलं की तुमच्या लक्षात येईल, एस आय युनिट ऑफ व्हेलॉसिटी. एस आय युनिट ऑफ व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटीचं सूत्र काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर व्हेलॉसिटीचं सूत्र जर आपण पाहिलं, फॉर्म्युला पाहिला तर काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम फी इज इक्वल टू एस अपॉन टी. तुम्ही सायन्समध्ये आता शिकलेला आहात की व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. दॅट इज डिस्प्लेसमेंट एस मानली आणि टाईम टी मानला. मग डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम म्हणजे एस अपॉन टी, फी इज इक्वल टू एस अपॉन टी. मग युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट, मग डिस्प्लेसमेंटची युनिट हे काय असतं, मीटर असतं आणि टाईमचं युनिट काय असतं, सेकंद असतं. बरोबर. मग मीटर भागिले सेकंद असणार आहे. मग व्हेलॉसिटीचं युनिट काय येणार, मीटर पर सेकंद इनवर्स. मग हा यस छेदाला आहे तो आपल्याला काय करायचा आहे, अंशाला घ्यायचा आहे. मग अंशाला घेतला तर काय होणार आहे, यस रेस टू -1 होणार आहे. मग युनिट ऑफ मोमेंटम, मोमेंटमचं जर युनिट काढायचं म्हटलं तर बघा, मोमेंटम इज पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी, पी इज इक्वल टू एम व्ही असं असतं मोमेंटमचं फॉर्म्युला. मग मोमेंटमचा फॉर्म्युला पी इज इक्वल टू मास इंटू व्ही असतं, व्हेलॉसिटी. मग युनिट ऑफ मास इंटू युनिट ऑफ व्हेलॉसिटी घ्यावे लागेल. बरोबर. मग मासचं युनिट काय असतं, मास कशामध्ये मेजर केलं जातं, किलोग्रॅम, आणि व्हेलॉसिटी कशामध्ये मेजर केली जाते, मीटर पर सेकंद इनवर्स. मग किलोग्रॅम मीटर सेकंद इनवर्स, द अबाउट 2 युनिट्स आर डिराइव्ड युनिट्स. आणि म्हणजे दिलेले जे युनिट्स आहेत ते काय आहेत, डिराइव्ड युनिट्स. की म्हणजे जसं आपण मेजर करण्यासाठी एखादी क्वांटिटी आपल्याला दुसऱ्या 2 क्वांटिटीची गरज लागणार आहे, मग त्याला म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटी. मग हे झालं तुमचं डिराइव्ड युनिट. मग सप्लिमेंटरी युनिट्स बघा, बिसाइड द 7 फंडामेंटल ऑर बेसिक युनिट्स देर आर 2 मोर युनिट्स कॉल्ड ॲज सप्लिमेंटरी युनिट्स, प्लेन अँगल डी थिटा अँड सॉलिड अँगल डी ओमेगा. आता हे कसं आहे, तुम्हाला पुढं चालून मॅथमॅटिक्समध्ये ह्याचा वापर करावा लागणार आहे आणि फिजिक्समध्ये सुद्धा. मग प्लेन अँगल डी थिटा, जेव्हा थिटा मेजर करतो आपण, एखादा अँगल मेजर करायचा असेल, दिस इज द रेशो ऑफ लेंथ ऑफ ॲन आर्क ऑफ अ सर्कल टू द रेडियस ऑफ दिस सर्कल. जे आर्कपासून रेडियसपर्यंतचा जर रेशो आपण फाइंड आउट केला तर आपल्याला काय मिळतो, थिटा मिळतो. मग आता खाली दिलेल्या फिगरमध्ये जर आपल्याला डी थिटा काढायचा असेल तर तुम्हाला काय पाहिजे, डी एस आणि आर माहिती असायला पाहिजे. म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयामध्ये कसे तुम्हाला कंडिशन दिलेले आहे त्या पद्धतीने. अँगल सबटेंडेड बाय द आर्क ॲट द सेंटर ऑफ सर्कल इट इज मेजर्ड इन रॅडियन अँड अँगल थिटा इज रॅडियन इज डिनोटेड ॲज. मग हे जे अँगल मेजर करतो आपण ते कशामध्ये, रॅडियनमध्ये मेजर करतो. मग थिटा असा लिहिलेला असतो आणि थिटाच्या डोक्यावरती छोटा सी असतो, त्याला रॅडियन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सॉलिड अँगल, दिस इज द 3 डायमेन्शनल ॲनालॉग ऑफ डी थिटा अँड इज डिफाइंड ॲज द एरिया ऑफ अ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ अ स्पेअर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्पेअर. That is d omega is equal to dA upon r square is the solid angle subtended by area ds at center O and it is measured in steradians, म्हणजे एस आरपर्यंत मेजर केला जातो. स्पेअर ऑफ रेडियस आर, सरफेस एरिया
4 pi r square. Thus the solid angle subtended by the entire sphere at the center is omega is equal to 4 pi SR. हे फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. प्रॉब्लेमसाठी त्याचा तुम्हाला फायदा होणारच आहे. मग आता एक सॉल्व प्रॉब्लेम दिलेला आहे बघा. तर आता फिजिक्समध्ये तुम्हाला जसं सायन्समध्ये तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करत होता त्या पद्धतीने तुम्हाला इथं फिजिक्समध्ये सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व करावे लागणार आहेत आणि ते इम्पॉर्टंट आहेत. बघा दिला आहे त्याच्यावरती प्रॉब्लेम. व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द मून ॲट एनी पॉईंट ऑफ द अर्थ गिवन द डायमीटर ऑफ मून इज 3474 kilometer and its distance from earth is 3.84 into 10⁸ meter. बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द मून. चंद्राने कुठला सॉलिड अँगल केलेला आहे ॲट एनी पॉईंट ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या कुठल्याही पॉईंटवरती चंद्राने केलेला अँगल. गिवन द डायमीटर ऑफ मून इज, काय दिली तुम्हाला, मूनची डायमीटर दिली, ती किती आहे 3474 किलोमीटर. अँड इट्स डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, पृथ्वीपासूनचं डिस्टन्स दिलेलं आहे 3.84 into 10⁸ मीटर. मग सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द मून ॲट द अर्थ इज गिवन बाय एरिया ऑफ द डिस्क ऑफ द मून डिवायडेड बाय मून अर्थ डिस्टन्स स्क्वेअर. मग एरिया ऑफ द डिस्क ऑफ द मून इथे आहे 4 pi r स्क्वेअर. मग एरिया ऑफ द डिस्क ऑफ द मून म्हणजे त्या डायमीटर दिलेली आहे, त्या डायमीटरवरून तुम्हाला काय काढता येईल, रेडियस काढता येईल. बरोबर. मग ती डायमीटरच्या निम्मी काय असणार आहे तुमची, रेडियस असणार आहे. मग ती रेडियस लिहा. त्याच्यानंतर मून अर्थ डिस्टन्स स्क्वेअर दिलेला आहे तो तुम्ही लिहू शकता 3.84, त्याचा स्क्वेअर करायचा आहे आणि मग ह्याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर जेव्हा आपलं प्रॅक्टिकल होणार त्यावेळेला तुम्हाला लॉग टेबलचा वापर कसा करायचा हे शिकवलं जाईल आणि लॉग टेबलनं तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करता येणार आहे. द रिलेशन बिटवीन रेडियन अँड डिग्री इज पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. एक रेडियन जर असेल तर किती असतं, 180 डिग्री असतं. मग त्याचं रिलेशन तुम्हाला इथे दिलेलं आहे, ते नोटबुकमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर आत्तापर्यंत झालेला भाग हा वहीमध्ये लिहून काढा.